150ला 2 दिले. महागच आहे. दुसरी चिंगळ आहे. 100ची. तर इथे बघा आमच्या गावी हे मच्छीवाले आलेत. आणि ही तुम्ही हे कोणते मासे? बोहीर. हे 150 जे होते त्यांनी आम्हाला डिस्काउंट दिला, 100 रुपयाला दिले. आणि इथे बघा हे चिंगळा म्हणजे आपले कोळंबी, हे पण आम्ही 100 रुपयाचे घेतले तिथे. आता तुम्ही आम्हाला मासे कापून दाखवा. मासे कसे कापता? हां तिकडे कापा. खवलं पडणार ना ते. हां हां. अजून तुम्ही गावोगावी कोणते मासे विकता? आता हे तुम्ही बघा चिंगला आणलीत, कुडबी, बोळे, परत ना हे शेतक पण आणता, परत सुरमाय, पापलेट, असं कंची भेटल तसे आम्ही घेऊन येतो. इकडे पण घेऊन या तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं. जेव्हा याल तेव्हा इकडे या घेऊन. नमस्ते. आता तुम्हाला मागच्या ह्याच्यामध्ये शिंगटेच्या ह्याच्यामध्ये दाखवलं होतं ना, अंड्याबरोबर मच्छी घेतल्याबरोबर थोडंसं मीठ लावून ठेवायचं. तसं मी मीठ लावून ठेवला होता. आणि मीठ लावलं ना की मच्छी खराब होत नाही बघा, ताजीच्या ताजी राहते. आणि मच्छी बघा एकदम खाडीची मच्छी सारखी ताजी, एकदम लाल लाल. हे बघा लाल मच्छी म्हणजे ही ताजी मच्छी. आता ही स्वच्छ मी धुवून घेते. चांगली 2-3दा चांगल्या पाण्याने स्वच्छ धुवायची. ही कोकमं घेतली आहे. ही आपली मच्छी स्वच्छ धुवून घेतली आहे. लसूण फोडणीसाठी मीठ घ्यायचं आहे. आणि ते वाटण्यासाठी बघा, ते वाटणाचं करायचं आहे. त्याच्यासाठी खोबरं घ्यायचं ओलं. आपल्याला जेवढं कालवण पाहिजे असेल त्या कालवणाच्या हिशोबाने, जसं वाटप असेल तसं कालवण होणार, म्हणजे आपल्याला माणसाला पुरेल असो. आणि त्याच्यासाठी लसूण घेतले, हे बारीक बारीक पाकळेत आणि 10-12 पाकळ्या घेतल्यात लसूणच्या. थोडी कोथिंबीर आणि 1.5 चमचा लाल मसाला, आपला घरगुती आपला बनवलाय ना तो मसाला घेतलाय. आणि थोडीशी हळद घेतली आहे. आता हे आपल्याला पहिलं वाटण करायचं आहे, म्हणजे बाहेर चुलीवर जायच्या आधी पहिलं वाटण करून घेऊया. चालेल. आणि इथे बघा मी कोकम आणली आहे, तुम्हाला दाखवतो मी कोकम सर्वात आधी. तर आतमध्ये मम्मी मिक्सरला लावते तोपर्यंत मी तुम्हाला कोकमचं पॅकेट बघा, हा बाहेर उडत आलेला इकडे. पाव किलो आहे 60 रुपीज. 50 रुपीजला दिलं त्यांनी. म्हणजे बघा हे जरा कोकम जरा मम्मीने उन्हात ठेवायला सांगितलेत. म्हणजे हे सर्व हे कोकम पाव किलो 50 रुपीज, म्हणजे 200 रुपये किलोला कोकम आहे तिकडे. जर पाव किलो 50 रुपये म्हणजे 1 किलो 200 रुपये कोकम आहे. पण तुला या कोकममध्ये फरक वाटतोय काय? हा, कोकमामध्ये फरक आहे. कोकमा आहेत ना, ते आपले ज्यूस काढतात ना त्याची साल आहे ती. ही कोकमा आहे ना, ओरिजिनल कोकमा नाही आहे तशी जशी आपण करतो तशी. ही ज्यूस काढलेली कोकमा आहे. ज्यूस काढताना त्याची सालं राहतात ना, त्याला मग थोडा ते रतांब्याचं पाणी उरलेलं असतो त्याची फूट देतात आणि सुकवतात. ती झाली कोकमा. म्हणजे एवढी ओरिजिनल नाही, एवढी ओरिजिनल नाही. ना तर माणसं काय काय आंब्याची फूट देतात त्याला. आंबे, कच्चे आंबे शिजवतात, त्याच्यामध्ये त्या रसामध्ये ही कोकमं कालवतात आणि ती परत सुकवतात मीठ टाकून. म्हणजे त्याचा आपल्याला बघ कुस्करला ना की त्याचा तो कोल निघून येतो. त्याचा आहे ना या कोकमाचा ज्यूस नाहीये. ते दिसायलाच बघ किती पातळ आहेत ती. आता तुम्हाला समजलं की आम्ही प्रोडक्ट पण असे प्रमोट का नाही करत, असे पण विकणारे आले होते. जेव्हा आम्ही चेक केला ना तेव्हा मला माहिती पडलं यांनी तर पल्प काढून घेतलाय त्याचा. बरोबर. जेव्हा तुमच्याकडे समजा हा प्रोडक्ट आम्ही दिला असताना तर तुम्हाला ते बोलतात ना काय नकली मिळालं असतं. हे सर्व ते ओरिजिनल पाहिजे, त्याचा रस नाही काढलेला पाहिजे, ते कसं आपण स्वतः बनवलेला पाहिजे. हा, म्हणजे तुम्ही कसं 2-3 पण जर चिवळलात ना त्याला तर त्याचा एकदम रस लाल 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 ज्यूस आला पाहिजे. आता ह्याचा चिवळणार ह्याचा एवढा रस नाही येणार. नाही येणार. म्हणजे बघा असं पण माणसं फसवतात प्रोडक्ट्स मध्ये. आणि
मुंबईची माणसं किंवा दुसऱ्या माणसांना हे समजत नाही. त्यांना काय कोकम दिसलं की घेतात. त्यांना वाटतं की हा कोकम आहे, चला आपण ऑर्डर करूया. कोकम नाही होती म्हणून पप्पूला दिसली रस्त्यावर तिकडे तर त्याने आणलं एक पाकिट. हा, पण बघा असं पण डिफरन्स असतं. वाटण वाटलंय मी आता, हे बघ खोबऱ्याचं. आता चुलीकडे, आता आपण चुलीकडे जाऊया. काय काय न्यायचं चुलीकडे? 1 2 3 हे सर्व न्यायचं ना? हे सर्व न्यायचं. हे ताटाचं ठेवूया. हा ठेव. हे नेतो, हे पण ठेवतात तुझं ना. चला आता चुलीकडे. अजून काय न्यायचं चुलीकडे? टोप न्यायचा आहे, टोपानं लेवण घ्यायची आहे. हे असा काला होतो टोप, एकदा पुरा घासला जात नाही. हा का टोप मी इथे आहे ना, हा मच्छीसाठी ठेवणार आहे मी. मुंबईला पण माझी एक कडे मच्छीसाठी आहे आणि एक ते मडका आहे, माठ असतो ना ते आहे, तवी. हे सगळं बाहेर घेऊन चल. आता आम्ही बाहेर जातो आणि तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला आमचे कॅमेरा अँगल कसे वाटतात, इकडून तिकडून सर्व. आता आपल्या चुलीत राखाडी झाली आहे ना, तर राखाडीची लेवण घ्यायची, म्हणजे घासायला पण सोपी जाते. आणि मातीची घेतली होती ना त्या दिवशी, ती कडक झाली होती लेवण. 2 प्रकारची आपण लेवण घेतो, एक राखाडीची आणि मातीची. राखाडीची जर चुला म्हणजे तुम्ही हे घेतलात ना लेवण, तर तुमचा टोप जळणार नाही, अजिबात जळत नाही. पण मातीची घेतल्यावर जळता 20% जळतो, काळा पण पडतो. हा तेच. आणि आता ही अशी चुलीतली, आता चुलीत निकाली नाही आहे, ही अशी राखाडी घ्यायची. आता इकडे खाली बाहेर दाखवते. अजून सुकी राखाडी घ्यायची, त्याच्यावरती अशी करायची. हा अशी. आणि हेच फर्टिलायझर म्हणून आपल्या याला झाडांना. आणि कांद्याचे पण जे वेस्ट होतं बघा, ते आम्ही असं आतमध्ये टाकलेलं त्याच्या. हा झाली लेवण आपली घेऊन. झाली ना. आता हात धुवायचा चांगला. तिथे आपली अशी आग पेटली पाहिजे, तर आपलं जेवण चांगलं होतं चुलीवर. इथे आपले आता तेल तापलं आहे. आता आपण लसूण काय करायची, अशी वाटणात डुबवायची अशी, आणि तेलात टाकायची आणि झाकण ठेवायचं. इथे आपली लसूण लाल झाली बघा. आता त्याच्यामध्ये हा आपलं वाटण ओतायचं, लगेच झाकण मारायचं. आणि इथे आपली रेसिपी चालू आहे आणि इथे आपला डॉग झोपलेला आहे, इकडे जाऊन झोपला. आता आपण झाकण काढूया आणि त्याच्यामध्ये मच्छी टाकूया. आता ही मच्छी बोयराची मासे, आणि त्याच्यात एक एक्स्ट्रा आम्हाला फ्री मिळालंय है ना. हे ना कसा दिसतोय झणझणीत. ते आग ना अशी वाटते, नकली आग वाटते मला. ती नकली नाही, ती कशी माहिती, अशी जरा आग पुढे गेली आहे ना, ॲनिमेटेड पाठी करायची. ते कार्टून पिक्चर असतात ना मग ॲनिमेटेड, तशी ती आग वाटते. आता त्याच्यामध्ये कोकम टाकायची. आता मीठ चवीपुरता मीठ टाकायचं. आपल्याला जेवढं करायचं आहे ना, थपथपीत पातळ, त्या हिशोबाने मीठ टाकायचं. आता त्याच्यामध्ये हे वाटपाचं पाणी ओतायचं. आपली रेसिपी झटकन झाली नाही. हा झटकन, तयारी असली ना मग झटकन होती. असं वाटप बनवून असला तर लगेच होतं ना, लगेच. आता हे आपल्याला थपथपीत पण करायचं आहे. आपल्याला भाकरी बरोबर, चपाती बरोबर, भाता बरोबर खायला आहे ना, आपल्याला पुरेल तसं करायचं. थोडं पाणी ओतायचं, कारण अजून शिजायचं आहे ना, शिजायच्या आधीच पाणी ओतायचं. हेच आपण फ्राय केले तर चालतील का? आता हे कमी आहेत म्हणून आपण फ्राय नाही करत आहे. जास्त असले तर अर्धे फ्राय करायचे, अर्धा कालवण करायचं. आणि फ्राय करायला काय घेतात? तांदळाचं पीठ, त्याच्यात मसाला, मीठ टाकायचं आणि तेच कोटिंग करून तेलात फ्राय करायचे. तेलात फ्राय करायचे, बरोबर ना. होय. त्याला फ्राय करताना कोकम लावायचं आपल्याला. हा कोकम लावायचा, फ्रायला कोकम लागतो, जरा मस्त वाटेल ना मग. आता जरा झाकण ठेवते. हे राहू ते पण राहू ते लागणार आहे कोल्हापूर नाही.
आता इथे चांगले मासे गदगदलेत आहेत बोयरा. हम्म. चांगलं गदगदून कड आलाय. आवाज येतोय ना मला. बॉईल व्हायचा आवाज येतोय बघा. हा बघ असं झालं पाहिजे. गदगदला. असं गदगदला पाहिजे आणि बघा झाकण ठेवला तर वर असं जास्त तिखट लागत नाही. हम्म. कारण तेव्हा त्याला वाफ सुटते ना. हो. आणि असं आपण ढवळून घ्यायचं बघा. आरामात ढवळायचं कारण माशाचे तुकडे पण नाही झाले पाहिजे. बरोबर. हा. आता इथे मी बाहेर आपलं रेसिपी एकदम रेडी झालेली आहे. आता मी इकडे ताटामध्ये भात आणि चपाती घेऊन बाहेर जातो कारण चुलीवर खाण्याची वेगळीच मजा असते. 3, 2 जादू. हे बघा आपलं ताट रेडी आहे. फक्त आता इकडे आपण रेसिपी घेणार आहे आपली माशाची. आता आपली इथे मच्छी झालेली आहे. आता आपण खाली उतरून घेऊया टोप. किती छान आणि सर्व मिळून आलं ना ते. सर्व मिळून आलंय. चांगलं झालंय. आटलंय मस्त पैकी. चला वाडा वाडा वाडा. इकडे 2 माणसं वाट बघतात. एक माझा ताट आणि एक मी. आणि इकडे सर्व बघणारी पण. माउंटन कोसळला. अशी कधी कधी सारातली मच्छी खायला पण मजा वाटते ना. मजा येते. हो. बस बस बस. चल आता खाऊन दाखव. चला कसं झालंय सांग. टेस्ट करूया आई. आणि कोणाकोणाला हे ताट आवडलं सांगा. चुलीच्या बाजूला बसून हवेवर जेवायची म्हणजे वेगळीच आहे मजा. मजा. बनवायची मजा वेगळी असते आणि खायची मजा वेगळी असते. टेस्ट करूया. तर आता मासे तळले असते पण कसा तो एकटाच खाणार आहे ना. मग डबल खायला होणार नाही. आणि मीच मम्मीला बोललो की असंच बनव कारण ते भातावरती पण होतं आपल्याला आणि चपाती बरोबर पण होतं आपल्याला. है ना. खूप छान झालंय. खूप म्हणजे खूप छान. अशाच पद्धतीने बनवाल ना तर बाकी काय लागणारच ना तुम्हाला ताटामध्ये खायला. ह्याच्याबरोबर पूर्ण ताट संपून जाणार. आणि ज्यावेळी मी 2 चपात्या खातो ना तिकडे मी 3 पण चपाती मागतो कारण ते खायला तेवढं चविष्ट झालंय. खूप छान आहे. रेसिपी एकदम छान आहे. तुम्ही सुद्धा नक्कीच बनवा आणि व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. तुम्ही व्हिडिओला आता लाईक नाही करायचं मला असं वाटतं. लाईक जरा कमी येतात आहे कारण मी व्हिडिओला लाईक केलं पाहिजे ना. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि नवीन असेल तर घंटी वाजवा, बेल आयकॉन वाजवा. आणि तुम्हाला इकडचं वातावरण बघा. आत्ता ऊन होतं आणि लगेच 5 मिनिटात बघा ढगं कसे झालेत बघा. ही सीनमध्ये किती मस्त वाटते बघा. ब्लू जरा क्लाउडचा रंग जरा लाईट आहे आणि इकडे डार्क झालाय बघा. आणि आमचं बुबू बघा. हात लावू देत नाही बघा. आता तुम्हाला इथे मी डाळ दाखवते माझी. कुकरला लावले बघा. झटपट डाळ बघ. कलर बघ. कलर बघा. मस्त ढवळ झालं. आता ढवळते बघ. आता मच्छी करेपर्यंत कुकर एकदम मस्त थंड झालाय. आणि बघा आपलं एकच भाताबरोबर खाल्लं तर एकच एक खाण्याची मजा असते ना. ती लय भारी असते मजा. बटाट्याची फोडं घ्यायची, तांबट्याची फोडं घ्यायची, डाळ घ्यायची. बघा अशी डाळ बनवा तुम्ही पण. हे झालं आमच्या मम्मीचं ताट. हे आता माझं जेवण झालं. तुम्ही पण या जेवायला. हा उपासाचं. पप्पूने मच्छी खाल्ली ना. माझं हे डाळ भात भाजी जेवण. भाजीची गरज नाही. लोणचं घ्यायचं नाहीतर असं खाली डाळी बरोबर खाऊ शकता. एकदम मस्त. आता मी जेवायला घेते.